तर मंडळी, इथं मलवडीमध्ये मल्हारी म्हाळसाकांत मंदिरात आमचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आम्ही चाललो आहे आता वारुगडकडे. आता यावेळी नितेशने गाडी घेतली, कारण कधी तो तर कधी मी गाडी घेतो लॉंग रूटमुळे किंवा पाठीचा त्रास होऊ नये यासाठी. तर वारुगडला जाताना 3 बाजूंनी दऱ्या आणि चढ उतार अशा पद्धतीचा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो. हा बघा वारुगड. मग आत गेलो तर इकडं आपल्याला भैरवनाथाचं दर्शन घ्यायला मिळतं. इथं पण देवळ आहे. तर इथंच गाडी म्हटलं पॅक करावी आणि सगळ्यात आधी वातावरण बदलायच्या आधी डोंगरावर जावं, किल्ल्यावर जावं. किल्ल्यावर जाताना आपल्याला जवळपास 150 ते 200 पायऱ्या पार करायच्या आहेत. तर इथं आपल्याला समजतं की जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून इथल्या पायऱ्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं आहे आणि हे महत्त्वाचं होतं, कारण गैरसोय पण खूप होत असावी. तिथून पुन्हा वर गेलो तर आपल्याला इथला मुख्य दरवाजा पाहायला मिळतोय. दरवाजा थोडा ढासळला आहे, पण अजून पण बऱ्यापैकी अस्तित्वात आहे. फोटोग्राफर व्हिडिओग्राफर बघा काय करते, लय भयंकर कार्य करते ती. तर पोचलोय वारुगडला पब्लिक. तर मंडळी, तुम्ही सांगा पुढचा गड कुठला घ्यायचा. गडावरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सुबक अशा मूर्त्या पाहायला मिळतात. मग छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं दर्शन घेतलं, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि म्हटलं आता गड बघावा. पाहायलाच गेलं तर गड काय विस्तारलेला नाही, पण गडावर आपल्याला एक विहीर पाहायला मिळते आणि नव्यानं बांधलेले तटरक्षक अशा पद्धतीने बांधले आहेत. त्याचबरोबर एक कुंडही आहे. इथंही स्वच्छतेची गरज आहे. तर हा अशा पद्धतीनं गड दिसतोय आणि वातावरण बघा कसं आहे. गडावर आपल्याला वर येण्यासाठी अशा पद्धतीने एक यंत्रणा बसवली गेली आहे. हिचंही काम बाकी आहे. गडाखालून आपल्याला अशा पद्धतीनं बुरुज पाहायला मिळतो. हा पहा गडाचा 360 व्ह्यू. मग मंडळी गडाच्या खाली आलो तर गडाच्या खाली आपल्याला अशी एक जुन्या काळातली बांधीव विहीर पाहायला मिळते आणि विहिरीपासून गड असा दिसतो. तर आता इथून आम्ही चाललो आहे गोंदवले. चला मग.